नमस्कार मंडळी. तर आज सकाळी सकाळी शेतातल्या झाडाचे चिक्कू तोडून आणले होते. तर बघा किती छान पिकले ते झाडावरतीच. त्यानंतर चहा वगैरे घेऊन लगेच मी स्वयंपाकाला लागले. तर अगोदर पोळ्या बनवल्या आणि आज शेंगदाण्याची चटणी बनवायची होती. तर तव्यावरती अगोदर शेंगदाणे पण भाजून घेतले. पोळ्या होईपर्यंत शेंगदाणे एकदम थंड झाले होते. तर मग शेंगदाण्याचे वरचे साल काढून घेतले. त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकलं. तेल तापलं की जिरे टाकले, लसूण टाकला, 1-1.5 चमचा मिरची पावडर टाकलं. हे चांगलं व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे टाकले, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं. तरी चटणी खूप टेस्टी लागते. सोबतच बटाट्याची चटणी पण बनवली होती. आणि आज यांना लवकर जायचं होतं ऑफिसमध्ये, तर मग हे टिफिन घेऊन गेले. तर त्यांचा टिफिन अगोदर पॅक करून दिला आणि त्यानंतर मग लगेच लागले किचन आवरायला. कारण आता माशांचं प्रमाण तर खूपच झालेलं आहे. थोडंसं जरी खरकटं सांडलेलं असलं की लगेच माशा होतात. किचन असं क्लीन असलं की खूप छान वाटतं. बेसिंगच्या पाईप मध्ये थोडीशी घाण अडकली होती, तर ती घाण पण काढून घेतली मी लगेच. आणि त्यानंतर मग सगळेच भांडे बाहेर घासले. भांडे थोडेसे जास्त होते त्यामुळे बाहेर घासले. आणि बाहेर पण नंतर खूप ऊन पडतं त्यामुळे भांडे पण लवकरच घासून घेतले. तोपर्यंत प्रिशू पण उठली होती, तर तिला दूध दिलं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. तर चला, असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.